माझ्या नातीच्या जन्माचा दाखला काढायचाय म्हणून आले होते. कोण करेल हे काम? आता नाही होणार काम, उद्या या. आता कोणी नाहीये इथे ऑफिसात. पण मला आज यायला सांगितलं होतं. आज मिळेल असंही म्हणाले होते. आता परत उद्या. उद्या कितीला येऊ आणि कोणाला भेटू? येऊन बघा सकाळी 11ला. कुणाला भेटायचंय ते नाही माहित मला. इथे येऊन विचारा. काय हो कमलताई, आहे का ओळख? काय म्हणता? इकडे कुठे आज? अगं पंचायतीत आले होते. नातीच्या जन्माचा दाखला काढायचा होता. लय दिवसापासून काम अडकलंय. पण इथं कधी यायचं, कुणाला भेटायचं, कुणाकडून काम होईल काहीच माहित नाही. आता परत उद्या बोलावलंय. अच्छा, पण मग तुमच्या गावात ग्रामपंचायत कर्मचारी फलक नाही का? म्हणजे कर्मचारी फलक म्हणजे काय? अहो, आमच्या ग्रामपंचायतीत एक कर्मचारी फलक आहे. त्यावर निवडून आलेल्या सगळ्या सदस्यांची नावं, कर्मचाऱ्यांची नावं, त्यांची कामं, मोबाईल नंबर आणि भेटायला येण्याच्या वेळा लिहिलेल्या असतात. अगं बाई, हो का? नाही, आमच्याकडे असं काही नाही. असा फलक खरं तर प्रत्येक गावात असायला हवा. त्याने गावकऱ्यांना आपल्या पंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी कोण आहेत यांची माहिती होते आणि त्यांना भेटणं सुद्धा सोपं होतं. एवढंच नाही तर त्यांची कामं आणि जबाबदाऱ्या काय आहेत हे सगळं सुद्धा आहे त्या बोर्डवर. पंचायत व्यवस्था हे आपलं सरकार आहे, लोकांचं सरकार. लोकांना काय काय चाललंय याची माहिती असायलाच हवी ना. अरे वा, हे चांगलं आहे. मी पण आमच्या सरपंच ताईशी बोलून बघते आणि सुचवतं असे काही करायला. हो हो, अशा कर्मचारी फलकाने खूप मदत होते बघा लोकांना. आपले प्रतिनिधी कोण आहेत हे तर समजतच, पण त्यांच्या जबाबदाऱ्याही कळतात. पारदर्शकता राहते व्यवहारात. घरी जाऊन तुम्हाला मी फोटो पाठवते आमच्या गावच्या फलकाचा. हो हो, नक्की पाठव. चल येते.